जडले लोचन पाये स्थिरावले मन पाये स्थिरावले मन पाये स्थिरावले मन रूपे जडले लोचन पाये स्थिरावले मन पाये स्थिरावले मन पाये स्थिरावले मन जडले लोचन पाये स्थिरावले मन पाये स्थिरावले मन पाये स्थिरावले मन रूपे जडले लोचन पाये स्थिरावले मन पाये स्थिरावले मन पाये स्थिरावले मन भावहार फला तुझ पाहता विठ्ठला तुझ पाहता विठ्ठला तुझ पाहता विठ्ठला देह भावहार फला तुझा पाहता विठ्ठला तुझा पाहता विठ्ठला तुझा पाहता विठ्ठला कळू नये सुख दुःख तहान हरपली भूक तहान हरपली भूक तहान हरपली भूक सुख दुःख तहान हरपली भूक तहान हरपली भूक तहान हरपली भूक देह भाव हर कला तुझ पाहता विठ्ठला तुझ पाहता विठ्ठला तुझ पाहता विठ्ठला देह भावहार फला तुझा पाहता विठ्ठला तुझा पाहता विठ्ठला तुझा पाहता विठ्ठला म्हणे नव्हे परती तुझ्या दर्शने मागुती तुझ्या दर्शने मागुती तुझ्या दर्शने मागुती का म्हणे नव्हे परती तुझ्या दर्शने मागुती तुझ्या दर्शने मागुती तुझ्या दर्शने मागुती देह भाव हर फला तुझ पाहता विठ्ठला तुझ पाहता विठ्ठला तुझ पाहता विठ्ठला
तुझा पाहता विठ्ठला तुझा पाहता विठ्ठला तुझा पाहता विठ्ठला तुझा पाहता रूपे जडले लोचन पायी स्थिरावले मन देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला कळो नये सुख दुःख
तहान हरपली भूक देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला तुका म्हणे नव्हे परती तुझ्या दर्शने मागुती कळू नये सुख दुःख तहान हरपली भूक देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथमान दुसरे चरणा संतांचे उदरे जगन उदरे जगन पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्च चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवयो मुह्यन्ति यत्सूरयो तेजो वारिमृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरहस्तकुहकं सत्यं परं धीमहि योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमा प्रसुप्ता संजीवयत्या अखिलशक्तिधरा स्वधानम् अन्यां च हस्ता चरणश्रवणात्वगादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् अजं रुक्मिणीं प्राणसञ्जीवनं त्वं परं धाम कैवल्यम् एकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्द्यं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् प्राप्तस्थळी जगद्गुरु तुकोबरायांचा सुंदर असा दर्शनाचं महात्म्य सांगणारा अभंग आज आपण चिंतनासाठी निवडलेला आहे. प्रपंच म्हटला की प्रदर्शन आणि परमार्थ म्हटला की दर्शन.
प्रपंचात सुख कधी आहे? ज्याचं प्रदर्शन चांगलं आहे, ज्याचं बाह्यांग चांगलं आहे, तो प्रपंचात सुखी आहे. ज्याचा अंतरंग चांगला आहे, तो परमार्थात सुखी आहे. बरं, परमात्म्याला पाहतात सगळेच, पण तुकोबारायांचा जो अनुभव आहे, त्या अनुभवानुसार ती लक्षणं आपल्या अंगात उमटत आहेत का, तर दर्शन झालं. नाहीतर आपण गावाकडे सांगत होतो, दोनदा झालं बरं का. एकदा सरळ लाईनीत आणि एकदा घुसून झालं, म्हणजे 1 + 1 बाकी. ते दर्शन आहे का, जे ते आपण जगाला फसवून दर्शन घ्यायला जातो. अरे जगाचा बाप तिथं उभा हिशोब घेणारा, बरं का. नाही म्हणतात महाराज, देव जोडे तरी करावा धर्म. अशी ना ज्ञानोबा रायांपासून निळोबा रायांपर्यंत प्रपंचाला अनुकूल जिथे तिथे आपण आपली प्रमाण वापरतो, सोयीस्कर. पण ते तसं नाही हो. शंका संतांची दृष्टी वेगळी आहे, संतांची सृष्टी वेगळी आहे, आणि तुमची आमची सृष्टी वेगळी आहे. तुमची आमची सृष्टी कशी आहे? ल्यावे, खावे, बरे, सगळं चांगलं असायला पाहिजे तर देवाला जाईन, नाहीतर देव गेला पाण्यात. जगाच्या पाठीवर हे वैष्णवच असे आहेत की ते असा संकल्प करत नाहीत. त्यांचा संकल्प कसा आहे? प्रपंच ओसरो. कोण म्हणेल असं? चित्त तुझे पायी मुरो. अरे प्रपंच वाढवणारा आपण, अरे प्रपंच शून्य संसाराच्या नावे, आणि हा वाढता हा पुण्य. सुंदर असं चिंतन कमीत कमी वेळेमध्ये करू बरं का. तुम्हाला मंदिराकडे यायला जरा वेळ लागतो. मी आता येताना बघितलं 9:30 वाजेपर्यंत माणसं चालतच होते. मग तुम्ही यायच्या अगोदर निम्म कीर्तन होण्यापेक्षा तुम्ही आल्यावर कीर्तन सुरू करू, म्हणून आपण जरा उशिरा गेलो. विठ्ठला विठ्ठला. मला ना आतापर्यंत विठ्ठल अशी साऊंड सिस्टीम पहिल्यांदा भेटली. एकदा टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. अरे माझ्या ना या कंठामध्ये काहीच नाही आहे, ही सगळी किमिया त्यांची आहे. आणि इथं जर फसकाट असतं तर मी मिळलो असतो आज. जे आहे त्याच्यापेक्षा चांगलं तुमच्यापर्यंत पोहोचवतात ना, ते माध्यम चांगलं आहे. आमच्या बदरचं काहीच नाही, पण जे आहे ते त्यात अलंकारिक करून तुमच्यापर्यंत संतांचा प्रसाद पोहोचवणं, हे माझं कीर्तनकाराचं काम आहे. सुगरण कुणाला चांगलं म्हणतात? अरे जे झुणका भाकरी सुद्धा अशी वाढते ना की त्याला वाटतं पंचपक्वान खाल्लं. नाही ते एखादी पंचपक्वान वाढताना पण तिचा चेहरा बघून असं वाटतं की का जेवायला आलो. वाढपी चांगला, वाढपी जी चांगली आहे ती सुगरण चांगली आहे. घ्या ना, जरा घ्या ना. हे प्रेम, या प्रेमाचा ओळख जर अन्नामध्ये नसेल, त्या पंचभगवानाचा उपयोग नाही. तद्वात शब्द असं ब्रह्मज्ञान सांगतोय, पण अंतःकरणात भक्तीचा ओलावा नसेल तर तुकोबाराय म्हणतात ते शुष्क ब्रह्मज्ञान मला नको. कुणाचा संग मागतात तुकोबाराय? ऐसियाचा संग देई नारायणा, ओलावा वचनात जयाची यार. ज्याच्या वचनात प्रेमाचा ओलावा आहे, भक्तीचा ओलावा आहे, अशाचा संग दे. म्हणून अशाच्या संगतीत आपण आलो तर भगवंताचं दर्शन आहे. तोपर्यंत दर्शन नाही झालं तरी त्याचा उपयोग नाही. अरे देव जसा अर्जुनाला भेटला तसा दुर्योधनाला भेटला, पण दुर्योधनाला त्याचा फायदा झाला का? संत संगतीत येऊन देव कळवून घ्यावा, मग त्याच्या दर्शनाला जावं. आणि मग तुकोबाराय म्हणतात तसं आपण म्हणू शकतो, तुझं पाहता विठ्ठला हे सगळं झालं माझं. माझं काय काय झालं? तेव्हा तुला एकदा पाहिलं आणि काय झालं, माझे हे लोचन, माझी ही दृष्टी तिथेच जडून राहिली तुझ्या रूपाजवळ. पण हे रूप अगोदर ऐकावं लागतं. रुक्मिणीने भगवंताला पाहिलेलं नव्हतं महाराज. रुक्मिणीने भगवंताचं वर्णन ऐकलं होतं, कानाने देवाला हृदयात बसवला आणि देवाला वरलं. रुक्मिणीने पाहिलं नव्हतं. तसं देव पाहण्याच्या अगोदर देव ऐकावं लागतं. पहिली भक्ती काय? श्रवणम.
त्या ब्राह्मणाने वर्णन केलेलं ऐकलं आणि 7 श्लोकाचं प्रेमपत्र रुक्मिणीने भगवंताला लिहिलं आणि देवाला सांगितलं, देवा तुझं गुण ऐकूनच मी हृदय तुला देऊन टाकलं. याच्यासाठी कीर्तन आहे. त्याचं गुण, त्याचे रूप, त्याचं नाव ऐकल्यानंतर हे हृदय त्याला देऊन टाकण्याची योग्यता आपल्यात येण्यासाठी कीर्तन आहे महाराज. म्हणून संतांची लक्षणं आहेत, त्यांना दर्शन होणं आणि त्यांच्यामध्ये लक्षणं प्रकट होतात. पहिलं लक्षण, देवा तुला पाहिलं आणि माझी लोचन तिथेच राहिले, रूपी जडले लोचन, इकडे तिकडे धावणारं माझं चंचल मन तुझ्या पायाजवळ पायी स्थिरावले मन. आणि नेहमी नेहमी या ओझ्याला वावरत मी फिरतो ना, हा माझा देहभाव तुला पाहिल्याबरोबर देहभाव, हे सगळं कधी पुढे ठेवायचं. तुझं पाहता, हे इंजिन आहे अभंगातलं. तुझं पाहता विठ्ठल इंजिन आहे, त्याला डबे जोडायचे सगळे. अरे देवा, सुख कशाला म्हणतात, दुःख कशाला म्हणतात, द्वंद्वातीत अवस्था झाली तुझ्या दर्शनाने रे. कळो नये सुख दुःख. आणि जीवाला सतवणारे हे दोष आहेत ना, तहान आणि भूक, हे जीवाला, हे वितभर पोट ना पेटने सबको मारा रे भाई, कबीरजी तुकोबरम. अरे या पोटानं सगळ्याला मारलं. हे वितभर पोट नसताना आपण किती सुखी राहिलो असतो. पण तुझं हे ऐकायला लागलो ना. अरे 7 दिवस परीक्षितीला, मध्ये 2 दिवस झाल्यानंतर परीक्षितीला विचारलं शुकमुनीने, तुला जरा तहान लागले का, तुला जरा भूक लागले का. परीक्षिती म्हणतात, महाराज तुमचं हे ऐकायला लागलो ना, हे भागवत, तहान आणि भूक कशाला म्हणतात मला माहित नाही. कळो नये सुख दुःख, तहान हरपली भूक, देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. तुका म्हणे नव्हे परती, तुझ्या दर्शने मागुती. हे सगळं कधी झालं, तुझं पाहता विठ्ठला. महाराज तुम्ही आम्ही ना हे सगळं नटवलं ना, हे देवाचं ऐश्वर आहे, कुठल्या गावाचं ऐश्वर नाही, कुठल्या कीर्तनकाराचं ऐश्वर नाही. जे आपल्याकडे आहे ना त्याच्या 4 चांद लावून, नाही ते एका एका ठिकाणी सप्ताह म्हणजे असं 12वेला आलो का सप्त्याला आलो कळत नाही बरं का. पण आज त्या ज्योतिर्लिंगाच्या कृपेने, अरे त्या भगवान शिव आहे ज्योतिर्लिंग म्हणजे, त्याला हेच आवडतं. भगवंताला, भगवान शिवाला दुसरं काही आवडत नाही. ध्यानात न उठले की कथा, कथेत न उठले की ध्यान, बरं का. रामायणाचा हा योग आहे, त्यामुळे मी तुम्हाला रामायणातच घेऊन जातो. रामायणातल्या प्रत्येक पात्राला भगवंताचं दर्शन आणि त्यांच्या अंगामध्ये उमटलेली ही लक्षणं ही बरोबर आहेत का आपल्या आपण लावून घ्यायची. अभंग सोडवणे वगैरे काही नाही, फक्त देवाचं दर्शन आणि त्या दर्शनाने येणारी योग्यता. अगोदर मी मागाशी एक विषय सांगितला की दर्शन होण्याच्या अगोदर संतांची मध्यस्थी महत्वाची आहे. किष्किंधाकांडामध्ये राम आणि लक्ष्मणाला धनुष्यबाण घेऊन येताना ऋष्यमुख पर्वतावरून सुग्रीवाने पाहिलं. सुग्रीवाला दर्शन झालं ना, झालं. अहो पण सुग्रीवाने त्या राम आणि लक्ष्मणाला पाहिल्याबरोबर घाबरला एवढा सुग्रीव की गुहेत पळून गेला. गुहेत हनुमंतराया, जांबवन, नळ, नीळ सगळे बाहेर. म्हटलं आमचा राजा, माझा स्वामी पळून चाललाय. बघा, राम भेटण्याच्या अगोदर हनुमंतराय कुणाचे दास होते, सुग्रीवाचे. सुग्रीवाचे प्रधान होते, पंतप्रधान, प्रधानमंत्री होते ते. आणि हनुमंतरायांच्या डोक्यात एक प्रकाश असा पडला, अरे माझा स्वामी असा भेकड कसा असू शकतो. कुणाला शरण जायचे लक्षात घ्या. मी ज्याला शरण गेलोय तो जर असा भित्रा असेल, माझं भय काय घालवणार. असं एक त्यांच्या मनामध्ये एक शंका आली. त्यांना विचारलं, सुग्रीव महाराज, महाराज का घाबरता. ते बघा म्हणले, अरे ज्या ऋष्यमुख पर्वताजवळ कुठल्या देवाला, दानवाला, मानवाला येण्याची परवानगी नाहीये, येण्याचं धाडस नाही, तिथे 2 मानव आलेत, त्यांना बघून मी घाबरलोय. हनुमंतरायाला सांगितलं, जा लवकर, कोण आहेत ते बघून या, त्याशिवाय मी गुहेतनं बाहेर येणार नाही. रामाचं दर्शन झालं होतं की नाही, पण हे झालं का, रूपी जडली लोचन पायी स्थिरावली म्हणून नाही झालं. हनुमंतरायांना पाठवलं, जा. हनुमंतराय गेले आणि राम आणि लक्ष्मण ज्या झाडाखाली असे बसले होते, लक्ष्मणाच्या मांडीवर भगवंताने मस्तक ठेवून असं शांत झोपले होते. सीता विरहाचा वियोग अंतःकरणामध्ये होता.
खूप थकले होते आणि दुःखी होते अंतकरणातून. अशा वेळेला एका झाडावर भगवान परमात्म्याने हनुमंतरायांना पाहिलं आणि हनुमंतरायांना पाहिल्याबरोबर लक्ष्मणाला म्हणतात, लक्ष्मणा बघितलंस का ते माकड कसं आहे? आणि त्या वानराची नैष्टिक ब्रह्मचर्याची कौपिन कशी जबरदस्त सुवर्णासारखी दिसते. आजपर्यंत हनुमंतरायाच्या नैष्टिक ब्रह्मचर्याची कौपिन कुणालाही दिसलेली नव्हती. लंगोटी, सोन्याची लंगोटी होती. आणि आईने सांगितलं होतं अंजनी मातेने, ज्यालाही तुझी नैष्टिक ब्रह्मचर्याची कौपिन दिसेल तो तुझा स्वामी. बोलणं ऐकलं, स्वामी सापडले, पण लगेच नाही. एक कीर्तन ऐकून लगेच भाळून जायचं नाही. युट्यूबला शॉर्ट बघून लगेच तारीख द्यायची नाही. हनुमंतराय म्हणले, अरे स्वामी माझा आहे, बरोबर आहे, पण हे दोघे निसहाय्य दुःखी, मी शरण जायचं आहे, तो सुखी असेल तर मला सुखी करेल. म्हणून हनुमंतरायाने जवळ गेले, म्हटले की तुम्ही कोण? परिचय विचारला. भगवंताने आपला परिचय सांगितला. वाटलं शरण जावं, पण एकदा तुकोबाराय सांगतात तसं, ज्या खांबाला तुम्हाला खुंट्याला ठेटून बसायचंय, अगोदर काय करा, तो खुंटा हलवून बघा. तो बळकट आहे का बघा, आणि मग टेकून बसा, नाही तर कंबरड मोडल. म्हणून हनुमंतरायाने लगेच उडी मारली. एक विशाल वृक्ष उचलला आणि रामावर फेकून दिला. लक्ष्मणराय उठले. लक्ष्मणाला म्हणले, थांब. प्रभू रामचंद्राने मागे बघितलं नाही, मागच असं झोपूनच बाण मारले आणि ते शाल वृक्षाचे तुकडे तुकडे केले. हनुमंतरायाने प्रचंड मोठे पर्वत उचलले, रामरायावर फेकले. बसल्या बसल्या तिथूनच लहान मुलाची खेळणी जशी मारतात तसं चूर्ण चूर्ण त्या पर्वताचं करून टाकलं. हनुमंतरायांना कळलं, माझा स्वामी मला भेटला. उडी मारली, चरणावर मस्तक ठेवलं, दर्शन घेतलं आणि एकदा भगवंताला चरणापासून वरपर्यंत निहाळलं. आणि हनुमंतरायामध्ये ही सगळी लक्षणं प्रकट झाली. देवा, काय तुम्ही सुंदर आहात, काय तुम्ही यशवान आहात, काय तुम्ही सामर्थ्यवान आहात. पण जसं मला दर्शन झालंय तसं माझ्या राजाला एका दर्शन करून द्यायचं आहे, बरं का. आणि यांना घेऊन हनुमंतराय ऋष्यमुख पर्वतावर आले. आता सांगा, हनुमंतराय म्हणता, सुग्रीवांना घाबरू नका, जगाला अभय देणारा परमात्मा तुमच्या दारात मी उभा केलाय. कळते का? म्हणतो इतकं सुंदर दर्शन संत हनुमंतरायांच्या मुळे सुग्रीवाला झालं. आता मला सांगा, सुग्रीवाला अगोदर झाल्या दर्शनात आणि सुग्रीवाला आता झाल्या दर्शनात केवढा फरक आहे? याचं कारण, सुग्रीवाला अगोदर झाल्या दर्शनात भगवंताची लक्षणं सांगणारे संत नव्हते, पण आता भगवंताची लक्षणं सांगणारे संत हनुमंतरायामध्ये आहेत. आत्ता झालेलं दर्शन हे खरं दर्शन आहे. तसं सांगणारा दुर्योधनाच्या आयुष्यात कोण नव्हता, म्हणून त्याला दर्शन असं होऊ शकलेलं नाही. तुमचं आमचं भाग्य. अनेक कीर्तनकार सांगतात, तुमचं आमचं भाग्य, तुम्हाला मला महाराष्ट्रात जन्म भेटला आहे आणि महाराष्ट्रात जन्म भेटून संतांच्या नंतर आपल्याला जन्म भेटला आहे, हे तुमचं आमचं भाग्य. अगोदर जन्माला आलो असतो तर ज्ञानेश्वरी मिळाली नसती, अगोदर जन्माला त्यांच्या आलो असतो तर गाथा मिळाला नसता. आज आमच्याजवळ गाथ्या रूपाने तुकोबाराया, ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञानोबाराया, दोन्ही संत आपल्या हृदयामध्ये आहेत. कारण आपण संतांच्या नंतर जन्माला आलोय. आता आपण सार्थक करून घेऊया आपल्या आयुष्याचं. आणि प्रदर्शनाची बाजू जरा मागे ठेवून दर्शनाच्या अंगीने पुढे जाऊया. आपल्या जीवनात आपण आलोय ते फक्त भगवंताचं दर्शन. भगवंताचं दर्शन सरळ आहे का? नाही. अगोदर दोन प्रकारचे दर्शन आहेत. गीतेला सुरुवात करताना पहिल्यांदा सांख्ययोगामध्ये आत्मदर्शन पहिल्यांदा आहे. आत्मदर्शन कशाला म्हणतात? ज्याला हे कळलं मी देह नाही, अर्जुनाला ते सांगितलं भगवान परमात्म्याने. अजो नित्यो शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीर. अरे तुझं स्वरूप अर्जुना अजो, तुला जन्म मरण नाही, नित्यो, तू कधी आहेस नाहीस असं नाही. शाश्वतम पुराणो, तुला मारण्याचे शस्त्र अजून तयार व्हायचं. न हन्यते हन्यमाने शरीरे. तू ज्याच्यावर आहेस ना तो देह म्हणजे एक वस्त्र आहे, भगवान परमात्मा सांगतात. पण तुझं मूळ स्वरूप कसं आहे? आता हे दर्शन म्हणजे आत्मदर्शन. ही साधकाच्या जीवनातली साधनेतली पहिली पायरी आहे महाराज, अंतिम नव्हे. वेदांत दर्शनामध्ये
साधकाला हा सगळा विचारसागराचा सगळा वृत्तीप्रभाकराचा हा सगळा खटाटोप केलाय तो आत्मदर्शन व्हावं म्हणून. जोपर्यंत आत्मदर्शन नाही परमार्थाला सुरुवातच नाही महाराज. भक्ती कधी सुरू होते? ज्यावेळेला हे आत्मदर्शन होईल. न जायते म्रियते वा कदाचिन नायम हत्वा भविता भूत्वा भविता वा ना भूया. हे जेव्हा कळे न जायते तू जन्माला येत नाहीस, न म्रियते. आचार्य स्वतःची ओळख सांगतात. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियानां सदा मे समत्वम न मुक्तीर्न बद्धा. कोण आहात तुम्ही? चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम. हा देहात दास घालवणारा आत्मदर्शन करून देणारा आत्मदर्शन याने काय होते? ब्रह्मीभूत होते. आपण वेदांती महापुरुषांना काय लिहितो? ब्रह्मभूत. आणि आम्ही नुसतं भूत. ज्याला ब्रह्म माहित नाही ते कोण? भूत. कारण आपण कुणाच्या अधीन आहे? पंचमहाभूतांच्या. पंचमहाभूत जेव्हा बाजूला पडतात तेव्हा हे मोठं भूत भेटतं आपल्याला. आणि गीताकार सांगतात महाराज ज्यावेळेला तुम्ही ब्रह्मभूत व्हाल ना तुमच्यात लक्षणं प्रकट होतील. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न कांक्षती न शोचती समहा सर्वेषु भूतेषु मदभक्ती लभते पराम. पराभक्तीमध्ये प्रवेश मिळतो महाराज. ब्रह्मज्ञानी होणं म्हणजे भक्तीमध्ये प्रवेश आहे, परिपूर्णता नव्हे. तोपर्यंत आपल्या उड्या मारायच्या आपण. अशा कुठं उड्या मारायच्या? कुठेही नाही. ब्रह्मभूत काया होतसे भगवंताला पाहण्याच्या अगोदर आपल्याला पाहायचं आहे. हे आत्मदर्शन आहे. ही काया ब्रह्मरूप होते या कीर्तनाच्या माध्यमातून. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने. ती ब्रह्मभूत अवस्था कीर्तनामध्ये अनेक महात्म्यांना प्राप्त झाली. त्यांचा देहाध्यास गळून गेला. देहभाव संपला त्यांचा देहभाव. अशा अवस्थेला या कीर्तनाच्या माध्यमातून त्या महात्म्यांना पोहोचता आलं. म्हणून आत्मदर्शन ही साधकाच्या जीवनातली पहिली पायरी आहे. स्वतःची ओळख झाली आता तो विश्वाकडे बघू लागतो. मग ज्ञानोबराय सांगतात अरे विश्वाकडे बघ. तू जसा ब्रह्मभूत आहेस तसं पूर्ण विश्वातला प्रत्येक जीव शिवस्वरूप आहे. जे जे भेटे ते ते मानजे भगवंत. आता हे व्यापक झालं आत्म. आणि पुन्हा व्यापकता त्याची वाढली की त्याला परमात्म दर्शन म्हणतात. आत्मदर्शन पहिली पायरी, परमात्म दर्शन ही दुसरी पायरी. आणि महाराज फार हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्याच महात्म्यांना या जगात भगवत दर्शन झालंय, अन्यथा नाही. भगवत दर्शन ही आपल्या जीवनातली शेवटची पायरी आहे. त्यानंतर पाहायचं काय उरत नाही.
मी सांगत नाही, कठोपनिषद नचिकेताला सांगतात धर्मराजा. प्रत्येक वेळेला त्याची उत्सुकता वाढत जाते. अरे नचिकेता बघ या शरीराकडे, इंद्रियाने भरलेले शरीर आहे. बरं त्याच्या पुढे काय आहे? इंद्रियापेक्षा सूक्ष्म मन आहे. मनापेक्षा मनसस्तु परो बुद्धी, सूक्ष्म आहे बुद्धी. त्याच्यापेक्षा बुद्धीपेक्षा श्रेष्ठ काय? सूक्ष्म काय? बुद्धीपेक्षा सूक्ष्म ज्ञान आहे. पण त्या ज्ञानाला काय केले? कामाने वेटोळ घालून बसले. ही अव्यक्त सृष्टी जी आहे अतिसूक्ष्म आहे. त्याच्यापेक्षा सूक्ष्म काय आहे? त्याच्यापेक्षा सूक्ष्म नचिकेताला धर्मराज सांगतो माया आहे. फार अवघड आहे माया भगवंताची. दैवी हेशाम, संसारिक मायेचा उल्लेख नाही, दैवी मायेचा आहे. मम माया दुरुत्य मामे वये प्रपद्यन्ते मायामेताम तरंती. ते या पंचमहाभूताच्या पलीकडे एक अव्यक्त सृष्टी आहे, जिथे हे सगळं ब्रह्मांड नाहीसं झालं की आपण सुप्त अवस्थेमध्ये राहतो. ज्ञानोबा म्हणतात तिथेही आपलं भजन चालू असते. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार. तेव्हा आकार असतो का? अरे 100 वर्ष कडक ऊन, देह सगळ्यांचे नाहीसे झालेले असतात, फक्त आत्मे शिल्लक असतात आणि अव्यक्त स्थितीमध्ये सगळे असतो आपण. ज्ञानोबा त्याला म्हणतात अव्यक्त निराकार नाही ज्या आकार. जेथून चराचर तिथेही आपलं भजन चालू असतं अव्यक्त स्थितीमध्ये. त्याच्या पलीकडे काय? धर्मराज सांगतात त्याच्या पलीकडे एक पुरुष उभा आहे. बर, आता शेवटचा प्रश्न आहे नचिकेताचा. त्या पुरुषाच्या पलीकडे काय आहे? धर्मराज सांगतात पुरुषः ना परा किंचित सा काष्ठा सा पराम गती. अरे हा जो पंढरीराया उभा आहे, हा जो विठ्ठल उभा आहे, हा जो परमात्मा उभा आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही. पण त्याचं दर्शन झाल्यावर काय पाहायचं, दर्शन घ्यायचं शिल्लक राहत नाही. उत्सुकता तिथे संपलेली असते. का रुक्मिणी मंडपात जायची घाई असते आपल्याला? नाही. एकदा परमात्म्याला पाहिलं ना परा किंचित, काही नाही. ते बघायचं म्हणून बघतो आपण, बाकी सगळं पाहायचंच का शिल्लक राहत नाही. 3 टप्प्यामध्ये आहे. आपण कुठल्या टप्प्यात आहे आणि ज्ञानोबा तुकोबा कुठल्या टप्प्यात आहेत आपलं आपण समजून घ्यायचं. ह्या उच्च स्थितीला, भगवंताच्या स्थितीला, भगवत दर्शनाच्या स्थितीला, भगवत साक्षात्काराच्या स्थितीला, ब्रह्मेती परमात्मेती भगवानेती असं जर भागवतामध्ये वर्णन आहे. त्या स्थितीला जाऊन तुकोबाऱ्यांचं वर्णन सुरू आहे. देवा तुला एकदा पाहिलं आणि माझे लोचन, हे डोळे स्थिर का करायचे? आम्ही या संसाराला हृदयात साठवलंय ना, ते डोळ्यामार्फत. आमचं विज्ञान आम्हाला सांगतं आपल्याला 80% पेक्षा जास्त ज्ञान नव्हे, त्याला आपण परमार्थात अज्ञान म्हणूया, ते कुणी शिकवलं आपल्याला? डोळ्याने. म्हणून या डोळ्यांचा विषय ज्यावेळेला भगवंत होईल त्यावेळेला अनेक आपले विषय निघून जातात आणि विषय तो त्यांचा नारायण शिल्लक राहतो. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायात, आपल्या भागवत धर्मात डोळे झाकून दर्शन नाही आहे का? रूप पाहता तो हा रे श्रीहरी, पाहिला डोळे भरी, पाहते पाहणे दुरी. डोळ्यात तिथं गेल्यावर बंद करायचं नाही. बरेच जण तिथं गेल्यावर डोळे झाकतात आणि याने डोळे झाकल्याबरोबर याला बाहेर वाढलेला असतो आणि बाहेर आल्यावर म्हणतो कुठाय देव, कुठाय देव, गेला देव. तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला गेला. अरे तिथं जाऊन बघ, खालून वरपर्यंत देवाला पाहायचं. श्रीमद आद्य शंकराचार्य, निर्गुण ब्रह्माचे उपासक, अद्वैताचार्य पंढरीत आले. देवाच्या चरणापासून भगवंताला पाहत 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 मुखापर्यंत गेले. अरे भक्त झाले पुंडले पंढऱ्याला बघून. सामान्यस्थ पादमपासून सुरुवात केली. नाभीचं वर्णन, हृदकंठ कौस्तुभाचं वर्णन, स्फुरत कौस्तुभालंकृतम शरदचंद्र बिंबानम वर्णम किरीटोज्ज्वलक असं वर्णन खालून वर भगवंताला पाहत गेले. असं वरून खाली बघायचं नाही देवाला. पहिलं कुठं? चरणाचं दर्शन. भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ मन कुठं स्थिर राहतं?
आता कोठे धावे म्हणा तुमचे चंचल दोन गोष्टी आहेत या जगात. कोण? मन. आणि दुसरी तिचं नाव आहे चंचल. हा लक्ष्मीला काय म्हणतो? आज पगार या खिशात आला की कुठल्या कुठल्या खिशात निघून जातो कळत नाही. हा चंचल. हा या दोन गोष्टी एकाच ठिकाणी स्थिर झालेत. मन कुठं स्थिर झालं? भगवंताच्या चरणाजवळ. लक्ष्मी कुठे स्थिर झाली? भगवंताच्या चरणाजवळ. इतर कुठल्याही ठिकाणी लक्ष्मी स्थिर नाहीये. तसं तुकोबरामनं देवा तुला पाहिलं. पहिल्यांदा काय पाहिलं? चरण पाहिले. पायी स्थिरावले मन त्या योगे देहभाव हरपला. माझा देहभाव निघून गेला या देहात. आणि हेच तर तुकोबरा वारंवार सांगतात, देहाचा विसर पाडी मज तुझा विसर न व्हावा. देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी. असंच बोलणं महाराज. काही इंदोरकर व्हायला पाहिजे. मी केसरकर आहे. मला ना त्या भावात गेलो ना मग परत हा भाव तुमचा तयार होणार नाही. भक्ती भाव तयार व्हायला पाहिजे. नाथाने कीर्तनाच्या माध्यमातून काय सांगितलं? तुम्ही डोळे मिटले ना माझा पांडुरंग तुमच्या डोळ्यात उभा राहायला पाहिजे. जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची ऐसे कीर्तन मर्यादा आहे. हा म्हणून मी त्या भावात टिकण्याचा प्रयत्न करतोय बरं का. भगवंताचं रूप डोळे झाकले तरी गोपीनाथ देव दिसायचा, उघडले तरी दिसायचा. देवर्षी नारद एकदा जाताना यमुनेच्या तटावरती गोपी बसले ध्यान करते. नारद जवळ जातात, तिला उठवतात. अगं काय करतेस? म्हणजे महाराज अभ्यास करतोय. कशाचा अभ्यास करतेस? ती म्हटली महाराज देवाला विसरण्याचा अभ्यास करतोय. पाया पडले. ती जिथे बसली होती त्या मातीत देवर्षी नारद लोळायला लागले. हो म्हटली धन्य आहेस, त्याला आम्ही आठवायचा अभ्यास करतोय, तू आठवे ना, तू विसरायचा अभ्यास करतेस. ती म्हटली काय सांगू तुम्हाला, डोळे उघडले तरी दिसतो, बंद केले तरी दिसतो. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी. अशी अवस्था गोपींची होती. म्हणून देवर्षी नारद म्हणतात तुम्हाला पाहायचं देवाला, गोपीने जसा पाहिला तसा पहा, गोपीनी भक्ती केली तशी करा. यथा व्रज गोपिका नाम. देवर्षी नारद भक्ती सूत्र. आत बाहेर व्यापून राहिला होता. संतांच्या आत बाहेर देव होता. त्यांना डोळे बंद केला तरी दिसत होता, डोळे उघडे. अरे ही स्थिती तुमची आमची येऊ शकते. गोपी म्हणजे तुमच्यासारख्या संसारी स्त्रिया. हो त्यांना दळण कांडण भांडण सगळं होतं, पण मन कुठं होतं? देवाने आमच्याकडे काही मागितले नाही. तू मन हे माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी. माझं मन मना भव मद भक्तो. देवाने आपल्याला मन मागितले, बाकी काही मागितले नाही.
हां, त्या मनात जर चिंतन चांगलं होत असेल तर त्या मनाचं रूपांतर सुमनात होतं. अर्जुना, तू सुमनो अनु शुद्ध मती. भगवंत म्हणतात तुला हे मी जे तुला सांगतो ना गौप्य गोष्टी, याचं कारण तुझं मन चांगलं आहे आणि तुझी मती चांगली आहे. ह्या दोन गोष्टी चांगल्या असल्याशिवाय संत आपल्याजवळ आपलं वाङ्मय देत नाही. कितीही तुम्ही कीर्तनकार व्हायचा प्रयत्न करा, संत आपलं ऐश्वर देत नाहीत जोपर्यंत ह्या दोन गोष्टी आपण शुद्ध करत नाही. मन शुद्ध कशाने करायचं? काळा आहे मन, महामळे मन होते जे गादले शुद्ध चोकाळे स्फटिकासारखं त्याला आम्ही शुद्ध केलं. भगवंताच्या चिंतनाशिवाय मन शुद्ध होत नाही, भगवंताच्या स्मरणाशिवाय मती शुद्ध होत नाही. अशी शुद्ध मती संतांच्या ठिकाणी आहे म्हणून त्यांना असं दर्शन आहे. अरे शरशय्येवर पडलेत भीष्माचार्य, केस जेवढे अंगात आहेत तेवढे बाण त्यांच्या अंगात घुसलेले आहेत आणि त्याच शय्येवर पडलेले आहेत असे. आणि सर्व 18 दिवसाचं युद्ध झाल्यावर धर्माला ग्लानी जी आली होती, ती धर्माला आलेली ग्लानी घालवण्यासाठी भगवंत म्हणले, धर्मराज चला भीष्माचार्यांच्या दर्शनाला जाऊया. भीष्म गेले नव्हते स्वर्गाला का? रात्र होती, स्वर्गाचं दार बंद होतं. स्वर्गाचं दार किती महिने बंद असतं? 6 महिने. त्याला आपण दक्षिणायन म्हणतो. उत्तरायण सुरू झालं मकर संक्रांतीच्या वेळेला की स्वर्गाचं दार उघडतं. तोपर्यंत भीष्माला सांगितलं येऊ नका, बाहेर वेटिंग करावं लागेल, खालीच थांबा. आम्हाला एवढी व्यवस्था असती तर आम्ही काय तिकडे गेलो नसतो, दुसऱ्या धामावर कुठल्या तरी गेलो असतो. 4 धाम, अमुक धाम, तमुक धाम. सगळ्यांना पुढं गेलं देवाने, पुढं व्हा पुढं व्हा पुढं व्हा. देव पाठीमागे लपून बसले. भीष्माचार्याने शरशय्येवर असताना बघितलं, अरे सगळ्यांना घेऊन येणारा कुठं आहे? देव समोर जात नव्हते भीष्माचार्यांच्या. भीष्माने हात जोडले, देवा माझा हा अंतकाळ आहे आणि माझ्या समोर येऊन उभे राहा. समोर येऊन भगवंत उभे राहिले, अशी मान खाली घालून उभे राहिले. भागवतात वर्णन आहे सुंदर. मान खाली घालू नका, माझ्याकडे बघत मान वर करून उभे राहा, कारण तुमची खाली मान मी बघू शकत नाही, कारण मी शरशय्येवर आहे. काय अधिकार आहे? देवाला सांगितलं मी तसं सांगतोय तसंच उभं राहायचं. आणि भगवंत समोर उभे राहिले, शरशय्येवर आहेत, बाण अंगात आहेत, त्याचं दुःख नाही, देहावरच नाहीत, परमात्म्याला पाहिल्याने दुःखच निवारण झालं भीष्माचार्यांचं. आणि भीष्म भगवंताची स्तुती करायला, त्रिभुवन कमनम तमालवर्णम. देवांना सांगितलं, अरे तुझी कमयनीयता, कमनीयता म्हणजे सौंदर्य, या त्रिभुवनात कोण नाही रे तुझ्यासारखं. तू माझ्या नुसतं समोर उभा राहिलास, माझं जीवन सार्थक झालं. भीष्म किती श्रेष्ठ होते बघा. आणि तुला सांगतो देवा, तू म्हणत असशील सहस्त्र नाम लिहिणारा भीष्म अधर्माच्या बाजूला का उभा राहिला? मी एवढा बुद्धू आहे का? देवा माझी एकच इच्छा होती, युद्धात तुझ्या विरुद्ध उभं राहावं आणि युद्ध करताना मला नित्य तुझं दर्शन व्हावं. यासाठी अधर्माची बाजू घेऊन मी राहिलो, पण दर्शन तुझंच करत राहिलो. आणि शस्त्र हातात न घेण्याची प्रतिज्ञा मी तुला मोडायला लावली, कारण मला जगाला दाखवायचं होतं भक्तावर आलेलं संकट दूर करण्यासाठी देव स्वतःची प्रतिज्ञा बघत नाही, ती पण वेळ प्रसंगी मोडून हातात शस्त्र घेऊन उभा राहतो. भीष्म पण अरे असा आहे तो. तल्लीन तर तुमच्या ऐकण्यात झाल्यामुळे मी थांबवले बाकी सगळ्या. काय भीष्माना ते दर्शन असेल, विचार करावं. काय ऐश्वर भीष्माचं असेल. अंतकालेचे मामे व स्मरण नुक्त्वा कलेवरम. भगवंत सांगतात, अरे अंतकाळी हे कलेवर सोडताना ना माझं स्मरण घडलं पाहिजे. इथे महाराज स्मरण नाही आहे, पूर्ण दर्शन आहे भीष्मांना. काय अधिकार मोठा असेल. त्यावेळेला देहभाव हरपला, तुझं पाहता ही भीष्मांची स्थिती झाली. महाराज या दर्शनाचं काय महात्म्य आहे. 2-4 दृष्टांत देऊन तुम्हाला मी दर्शनापेक्षा बाकी सगळी सुख गाऊन मांडले संतांनी. फक्त दर्शन. देवा एकदा दिसलास की मग तू नाही दिसलास तरी चालेल,
मग आम्ही घरात गेल्यावर म्हणायचं राहू आता हेची ध्यान जे पाहिलं ते अगोदर ध्यान नाही, अगोदर रूप. अगोदर काय रूप, त्याला पाहायचं आहे. पाहिल्याशिवाय ध्यान कशाचं करणार, पाहिल्याशिवाय ध्यान कशाचं करणार. म्हणून अगोदर रूप. कुठलं रूप, समचरण विटेवरी साजीर ते रूप, ते पाहण्याची इच्छा. तो मला दिसला पाहिजे, तो म्हणजे वा. ज्या दिवशी तो दिसेल तो दिवस कुठला, आजी सोनियाच दिनो वर्षे अमृताच घन. आजी सोनियाच दिन. कधी जा, कधी सोन्याचा दिवस. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनो वर्षे. काय वर्णन केले त्या दिवसाचं. तो दिवस तुमच्या आमच्या जीवनात यावा म्हणून हा खटाटोप आहे. हे कीर्तन त्याच्यासाठी आहे. असं दर्शन ध्रुवाला झालं, प्रल्हादाला झालं, अंबरीशानं झालं, रुक्मागंधानं झालं, संतकादिकांना झालं, जगद्गुरु तुकोबारायांना झालं, ज्ञानोबारायांना झालं. तेच दर्शन तुकोबारायांना झाल्यानंतर त्याची लक्षणं वर्णन करतात तुकोबारा. तुझं पाहता विठ्ठला देवा वारपला, रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन. रूपी जडले लोचन, रूपी जडले लोचन, रूपी जडले लोचन, रूपी जडले
भगवंताच्या दर्शनाचं अरण्यकाठामध्ये सुंदर वर्णन आहे. चित्रकूट पर्वतावर भगवंताचं दर्शन घेऊन भगवंताच्या चरण पादुका घेऊन भरत नंदीग्रामाला निघून गेले आणि भगवंताने तिथून पुढे अरण्यामध्ये दंडकारण्यामध्ये प्रवेश केला. महाराज दोन रामाचे सेवक आहेत. आत्ता हनुमंतराय अजून नाही आहे. दंडकारण्याच्या शेवटी आणि किष्किंधकांडाच्या सुरुवातीला हनुमंतरायाची आणि रामाची भेट आहे. आता एक लक्ष्मण नावाचा सेवक आहे, तो रामाच्या चरण सेवेत आहे. बघा काय म्हणतोय मी. आणि भरत नावाचा सेवक आहे, तो रामाच्या स्मरण सेवेत आहे. एकाजवळ प्रत्यक्ष राम आहे, ते लक्ष्मण आहे. आणि एकाजवळ राम नाही आहे, पण रामाचं काय स्मरण आहे. नेमका राम कुणाजवळ होता असा प्रश्न. या दोन गोष्टींची तुलना सांगतोय मी तुम्हाला. एक तर जीवाने चरण सेवेत असावं एवढा अधिकार असेल तर, नाहीतर स्मरण सेवेत असावं. आणि स्मरण सेवेचा फायदा एवढा आहे, हनुमंतरायांना जेव्हा आपला ऋणानुबंध भगवान परमात्मा सांगतात त्यावेळेला हनुमंतरायाला काय म्हणतात, तुम मम प्रिय भरत ही समभाय. बघा 14 वर्ष वनवासात कोण आहे, लक्ष्मण आहे. पण हनुमंतरायाला म्हणतात, हनुमंतराया तुम्ही माझा भाऊ आहात कुणासारखा,
भरतासारखा. कारण हनुमंतराय सुद्धा नेहमी राम स्मरणात असतात. म्हणून दर्शनाचा हा एक भाग आहे. दर्शन म्हणजे काय? आपल्या भारत भूमीमध्ये शास्त्रानं दर्शन म्हटलंय. षड दर्शन म्हणजे 6 शास्त्र, त्या शास्त्रातून परमात्मा कसा दिसतो म्हणून त्यांना दर्शन म्हटलंय. म्हणून तुम्ही कुणाच्या संगतीत आहात तसं तुम्हाला दर्शन असेल. तुम्ही वेदांताच्या दर्शनात संगतीत असाल तुम्हाला सगुण देव भेटणार नाही, शून्य ब्रह्म भेटेल तुम्हाला. तुकोबराय सांगतात बरं का, मी नाही सांगत. वेदातला परमात्मा वेद पुरुष नारायण योगी यांचे ब्रह्मशून्य मुक्त आत्मा परिपूर्ण. हे तिघांचा देव वेगळा आहे, पण आमचा तसा नाही. तुका म्हणे सगुण भोळ्या मा. शाण्यांच्या संगतीत गेलात तर तसला देव भेटेल. निर्गुण ब्रह्म, शून्य ब्रह्म, नारायण. पण आमच्या संगतीत आलात तुकोबरा म्हणतात तर तो भोळा देव भेटेल. तुका म्हणे सगुण भोळ्या मा. कोणाच्या संगतीत राहायचं तुम्ही सर ठरवायचं. हां, ते पण देवाला पाहतात, पण तुकोबरा म्हणतात ते कसं पाहतात माहितीये का? लक्षुनी या योगी पाहते आभास. 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 तो दिसे आभास दृष्टी पुढे. तो दिसे आभास दृष्टी पुढे. तो दिसे आभास दृष्टी पुढे. आभास दृष्टी पुढे. या योगी आभास. लक्ष दिया दर्शनातला फरक सांगतो तुम्हाला मी. योगी पण देवाचं दर्शन घेतात ना, पण कशाचं? आभास. त्यांना नुसता प्रकाश दिसतो, आभा दिसते, गाभा दिसत नाही योग्यांना. आणि त्याची आभा केवढी आहे? कोटी सूर्य प्रकाश पांडुरंग कांती. कसं आहे ते? अगणित लावण्य तेज. अरे कोटी सूर्य, अरे एका सूर्याकडे पावत नाही, कोटी सूर्य जे एकाच वेळेला प्रकाशमान झाले पाहू शकणार आहे का? तो प्रकाश बघूनच उठतात. देव दिसला. तुकोबराय म्हणले आम्ही तसे उठणारे नाहीत. त्या देवाला सांगितलं ही किरण आम्हाला दाखवू नको, ती ओढून घे आत. आणि आम्हाला गाभा निजरूप पाहिजे, आम्हाला निजरूप. या किरणाच्या आत लपलेला जो गाभा आहे तो गाभा दाखवायला सांगितलं तुकोबराय. तो गाभा म्हणजे पंढरराय आहे. त्याला तेज प्रकट करू नको म्हटले. आमचे मूड पापी जैसे तैसे, त्यांना डोळ्याचा नंबर एवढा आहे, तुला कसं बघतील ते? तू सुलभ व्हायला पाहिजेस. असा देव उभा राहिला विठेवर. उपनिषदात जर गेलो आपण महाराज, हिरणमयेन पात्रेन सत्यश अपाहितम मुखम. अरे त्या परमात्माच्या मुखातून सोन्याची हजारो किरण बाहेर पडतात. आणि ते किरण बघून उठले. पण हा जो साधक होता वैष्णव, तो म्हटला हे मला दाखवू नको. तत्वम पुषन्न अपावृण. अरे हे सगळे तेज आत ओढ. सत्य धर्माय दृष्टये. त्या सत्याचं स्वरूप मला दाखव. सत्य तू, सत्य तू. कागा दाविला. हे मला दाखवू नको. आभास बघून उठणारा मी नाही, तो योगी असेल. लक्षुनी या योगी. हा, योगी यांच्या ध्यानी. तो तू आम्हा पासे. हे लक्षात घ्या. तुम्हाला योगी व्हायचं, तुम्हाला ज्ञानी व्हायचं का तुम्हाला भक्त व्हायचं आहे? 11वा अध्याय. भक्त्या तू अनन्या शक्यम एवम अहम विदो अर्जुनः ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेष्टुम च परम तपा. अरे अर्जुना, मला ज्ञातुम मला जाणणं, मला द्रष्टुम मला पाहणं, आणि प्रवेष्टुम माझ्यात प्रवेश करणं,
हे एकट्या भक्तीला शक्य आहे, बाकी कोणाला शक्य नाही. म्हणून तुम्ही आम्ही भक्ती मार्गाचे अनुयायी झालोय. आम्ही ज्ञानोबा तुकोबारांचे अनुयायी झालोय. त्यांच्या मागे चालत राहायचं. ते जिथे पोचले तिथे पोहोचवणारच. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, पांडुरंग भेटे भरवसेनी, संती हे पैल लाविले निशान, ते खून पाहून नाम गरजे. ते दर्शन आपलं झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. आत्ता नुसतं आपण काय करायचं, पंढरीत जायचं, रांगेत उभं राहायचं, देवाला पाहायचं, हे पण दर्शन अलौकिक आहे. सोपं नाही आहे ते, अलौकिक दर्शन आहे. एक तर देव स्वप्नात दिसावा, एक तर देव मंदिरातल्या गाभाऱ्यात दिसावा, नाहीतर देव सृष्टीमध्ये असा चंकचक्र गदाधार दिसावा. अधिकार परत्वी दर्शन आहे. पण तुकोबा रामदास एकदा त्याचं दर्शन झालं. तुका म्हणे नवे परती, तुझ्या दर्शन शरभंग ऋषींचा दृष्टांत देतो तुम्हाला. अरण्यकांडातला 10,000 वर्षाची साधना केली शरभंग ऋषीने. सत्यलोकातनं विमान पाठवलं. इंद्र स्वतः विमान घेऊन आला. विमानात बसून नव्हे महाराज, असं वर्णन नाथबाबांनी केले. इंद्र रथात बसलाय आणि विमान मागे आहे. त्या विमानात बसायचा इंद्राला अधिकार. स्वर्गाचा राजा पुढं ड्रायव्हर, त्याच्या रथात त्यानं बसायचंय. तर मोदी आपल्या गावात येणार, मग त्यांच्या गाडीत तुम्हाला बसवत नाहीत कार्यकर्त्यांना. तुम्ही पुढं पायलटिंगला जायचं. पुढं तर पायलटिंगची गाडी इंद्राची आहे आणि मागं सत्यलोकातलं विमान आहे. दारात उभा राहिला इंद्र शरभंग ऋषींच्या. महाराज सत्यलोकावरून ब्रह्मदेवाने हंस विमान पाठवले. बसा चला. शरभंग ऋषीने उत्तर दिलं, इंद्रा, या लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत सुखाचा स्तर 1000 पटीने वाढत जातो. इथला सगळ्यात सुखी माणूस जेवढा आहे त्याच्यापेक्षा भूलोकातला 1000 पटीने सुखी आहे. त्याच्यापेक्षा स्वर्गातला 1000 पटीने सुखी आहे. त्याच्यापेक्षा महन लोकातला, जनलोकातला, तपालोकातला, सत्यलोकातला 1000 पटीने सुखी आहे. म्हणजे सत्यलोकातलं सुख केवढं आहे महाराज. पण मला जोपर्यंत रामाचं दर्शन होत नाही तोपर्यंत मी सत्यलोकात येणार नाही. अहो इंद्राला ते विमान घेऊन परत पाठवलं. इंद्राला म्हटले तुझ्या स्वर्गात जा, हे विमान सत्यलोकात पाठव. मला रामाच्या दर्शनाची अभिलाषा आहे, मला ब्रह्मलोकाची अभिलाषा नाही. तुकोबा हे सांगतात, ब्रह्माधिक पदे तिथे जायचं नाही आम्हाला. आणि राम, अहो शरभंग ऋषींच्या आश्रमामध्ये राम लक्ष्मण जानकी आले. पाहिलं त्यांना डोळे भरून. खूप दिवस त्यांच्याबरोबर सहवास केला आणि मग रामाला एकदा उभं केले. देवा माझ्या समोर उभं राहा, आता मला तुम्हाला पाहत पाहत हा देह सोडायचं. काय दर्शन आहे बघा महाराज. शरभंग ऋषीने रामाला समोर उभं केलं आणि रामाचा निरोप घेतला. तो देह तिथेच सोडला. योगाग्नीने सत्यलोकात निघून गेले. महाराज शरभंग ऋषी सत्यलोकात गेल्यावर ब्रह्मदेव उठून वारायला, नमस्कार करायला. रामाच्या दर्शनाचा अधिकार एवढा मोठा आहे. तुझं पाहता विठ्ठला उगाच नाही एवढी लक्षणे आहेत, ती दर्शनच तेवढं अलौकिक आहे. आणि जाता जाता शरभंग ऋषी शबरी मातेला दिसले. महाराज कुठे चाललात? म्हणजे शबरी खूप लहान असताना आलीस ग या वनात, एवढी होतीस. बापाने 12 बकऱ्यांची दावण दारात बांधली. ती खेळणारी मुलगी, बाबा का हो बकरे बांधलेत 12? ते म्हणले बाळ तुझं लग्न आहे, आपण वनवासी आहोत, आपण आदिवासी आहोत, आपली परंपरा नाही का लग्नात 12 बकरे कापायची. अहो शबरी एवढी कोमल हृदयाची मुलगी होती. तिला असं वाटलं माझ्या लग्नामुळे जर 12 जणांचे जीव जात असतील त्यापेक्षा लग्नच नाही केलं बरं की. त्या दिवशी रात्री शबरीने जे घर सोडलं आणि वनाचा रस्ता धरला 12 बकऱ्यांना वाचवण्यासाठी. माही करणाऱ्यांनी लक्ष द्या. ती शबरी आता जखड म्हातारी झाली होती हो, असं तिला बघावं लागत होतं. असं महाराज कुठे चालला? म्हणजे बाळ शरभंग ऋषी 10,000 वर्षापूर्वीचे सत्यलोकात चाललोय, फक्त जाणार आहे, मला सत्य भेटलंय. पण त्याने बोलवलं, आपलं मान राखून येतो त्याचं. येतेस का तू? म्हटली नाही नाही महाराज, माझे गुरुदेव पण मला बोलवत होते, मातंग ऋषी परवाच गेले. ते मला विचारत होते तू येणार का बाळ, पण मी नाही येत. गुरुंबरोबर शबरी गेलेली नाही, शरभंग ऋषी बरोबर शबरी जायला तयार नाही. का थांबलेस? मला रामाचं दर्शन घ्यायचं आहे. लक्ष द्या.
शबरीला सांगितलं वाट बघ, राम येतील. शरभंग ऋषी गेल्यापासून शबरीच्या घरात राम येईपर्यंत 12.5 वर्षाचा कालावधी गेला महाराज. ते ऐकल्यापासून दररोज सडा संमार्जन करायचे, दररोज बोरं आणून ठेवायची, दररोज रामाची वाट बघत बसायची. आणि एक दिवस प्रभू रामचंद्र सीता हरण झाल्यानंतर निखळ ब्रह्म मायासोबत नाही, निर्विशेष ब्रह्माचं दर्शन शबरीला झालं. तो दिवस शबरीच्या जीवनातला सोन्याचा दिवस. शबरी मातेला कळना रामाची आरती ओवाळू का पाद्यपूजा करू का त्याला खायला घालू, काय करावं कळेना. प्रभू रामचंद्र म्हटले अगं शबरी, काय उपचाराची मला गरज नाही आहे. मी तुझं घर बघून आलोय. असं शुद्ध घर मला क्वचित सापडतं, असं शुद्ध घर मला सापडत नाही. अरे समोर ठेवलेली बोरं खाण्यासाठी भगवंताने समोर घेतली. लक्ष्मण शंकित नजरेने तिकडे बघू लागला. रामाने त्याच्याकडे बघितलं. लक्ष्मणाला प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे प्रत्येक बोरावर शबरीचा जो मंत्र उमटलेला आहे, शबरीचं मुख सामान्य नाही, वेद मंत्राचा घोष करणारी शबरी आहे. प्रत्येक बोरावर तिने आपला अधिकार स्थापन केलेला आहे आणि जीवनातली चांगलीच फळं मला अर्पण केलेत, वाईट फळं नाही तुमच्या आमच्यासारखे. तुम्ही आम्ही सत्यनारायणच्या पूजेला सुपारी आणायला गेलो, काय आणतो ते वेगळं. शबरीने आपल्या जीवनातली आंबट फळं स्वतः खाल्ली आणि गोड फळं देवाला ठेवली. कर्माची चांगली फळं देवाला द्यावीत आणि वाईट फळं स्वतः भोगावीत, असं भक्ताचं जीवन असतं महाराज. शंकित नजरेने अर्जुनाला लक्ष्मणाला सांगितलं, बघू नकोस, ही जी बोरं आहेत ना तीच एक दिवस तुला उपयोगाला येतील. अध्यात्म रामायणामध्ये विषय आहे, ती अशी मागे टाकली होती. आणि द्रोणागिरी आणला उचलून, हीच औषधी होती, दुसरी कुठली औषधी नव्हती, देवाने फेकली होती ती. आणि शंकात दृष्टीने बघणाऱ्या त्या लक्ष्मणाच्या उपयोगाला ती आली. शक्तीच्या वेळेला आली की नाही. अधिकार देवाला कळतो. आणि शबरी माता म्हणते, देवा बस मला हे जीवन, आता मला काय पाहायचं नाही. देवाला समोर उभं केलं. शबरी मातेने नमस्कार केला आणि देह तिथे सोडून दिला. तुका म्हणे नवे परती, तुझ्या दर्शने मागोती. शेवटचा दृष्टांत देतो. अरण्यकाठातून जाता जाता संपतीचा पुत्र, अरुणाचा पुत्र संपती आणि जटायू गिधाडाच्या जन्माला आले. तो पण रामाला वचन दिलं होतं, तुम्ही दंडकारण्यात जोपर्यंत आहात तोपर्यंत तुमचं रक्षण मी करणार. पण सीता हरणाच्या वेळेला त्याने खूप प्रयत्न केला हो, पण रावणाला तो थांबवू शकला नाही. जटायू गिधाड सुद्धा रामाच्या कामाला येत होता, आता माणसं कामाला येणार. राम मंदिर 22 जानेवारीला झालं त्यावेळेला अनेक जणांच्या पोटात दुखलं बरं का. माणसाच्या अवतारातली गिधाड आहे ती, लक्षात ठेवा. पण तुम्ही आम्ही भाग्यवान, काहीतरी पूर्वजांचं पुण्य म्हणून राम लल्ला आपल्याला दिसले, रामाचं दर्शन आपल्याला झालं. जटायू रक्तबंबाळ होऊन त्या रावणाने रामाची शपथ घातल्यामुळे आपलं मरण कशात आहे जटायूने सांगितलं. रावणाने तिचे पंख छाडले, जटायू खाली पडला, रक्ताच्या थारोळ्यात पडला. प्रभू रामचंद्राने पाहिलं, एवढा अजस्त्र पक्षी रक्तबंबाळ झालाय, यानेच सीतेला खाल्लं की काय म्हणून बाण घेऊन अंगावर दामले. जटायू म्हटला, देवा मी तुम्हाला आधी पण भेटलोय, आता पण भेटतोय, मला ओळखलं नाही का. जटायू, ही माझी अवस्था माता सीतेला सोडवण्याच्या प्रयत्नात झाली, मी तुमचं काम करू शकलो नाही, मला माफ करा. जटायूचा तो सगळा भाव पाहिला, जटायूचं अंतःकरण पाहिलं. रामाला पण हेवा वाटला, अरे गिधाडाच्या जन्माला जाऊन एवढं ज्ञान या जटायूला आहे. याने माझ्या पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मांडीवर घेतलं जटायूला, डोक्यावरून हात फिरवला आणि जटायूला, जटायू तुला मरणमुक्त करतो मी. जटायूने हात जोडले, म्हटले, देवा मला मरणातून मुक्त करू नका, मला मरण द्या. याचं कारण तुम्हाला सांगतो. मला पुन्हा रामाची मांडी, रामाचा डोक्यावरून हात, रामाचं दर्शन, असं मरण मिळेल का. जटायूच्या डोक्यावरून हात फिरवला. रामाचं दर्शन घेत घेत जटायूने हा ध्येय संपवला. तुका म्हणे नवे परती, तुझ्या दर्शने मागुती. रामायणामध्ये पशु पक्षी दानव देव मानव वानर सगळ्यांना या प्रकारचं दर्शन आहे. तद्वत दर्शन तुम्हाला आम्हाला व्हावं आणि ही लक्षणं रूपी जडले लोचन ती स्थिर राहावेत.
पायी स्थिरावले मन, मन स्थिर राहावं. देहभाव हरपला, देहभाव हरपून जावा. सुख दुःख कळू नये, सुख दुःख तहान भूक शरीराचे धर्म नाहीशी व्हावेत आणि अंतिमतः त्याचं दर्शन गेल्यावर त्याचंच व्हावं. ही लक्षणं देवाच्या दर्शनाने आमच्यात यावीत, हीच इच्छा तुकोबरायांच्या चरणी आपण व्यक्त करूयात. ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ओला पुंडलिक श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली अठ्ठावीसव्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आणि म्हणून आपण या समाजामध्ये मुक्त विहार करणार आहे. तसं देव म्हणतो मला या भक्तामध्ये जायचं आहे, तू मग कोंडून ठेवू नकोस. योगी यांचे मानसी ओंबरडवणी जाय. मग देवा कुठं भेटू तुला? तया पासे मी पांडवा, मी हरपला दिवसावा, जेत नाम घोष बरवा करते माझा. जिथं नाम घोष चालू आहे तिथं देव आहे. तिथे असे देव उभा किंवा माझे भक्त गाती जेथे, नारदा मी यत्र गायन्ति मद भक्ता तत्र तिष्ठा मी नारदा. इथं देव आहे. हे मगाचपासून झालं ना, ते देवाचं दर्शन आहे. म्हणून देवा मला तिथेच राहू द्या, माझं मन दुसरीकडे वळवू नका अशी इच्छा करायची. आणि एकदा तुकोबरायांच्या नावाचा जप करा. तुकाराम 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 मज क्षमा करणे संधी नोहे अंगभूती युक्ती नोहे उपदेश तुमचे बडबडले शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो जन्मी तुका मन जय विठ्ठल जय.